गोठिले गावातील एक समाजसेवक मी अध्यक्ष फक्त गुच्छ द्या गुच्छ गणेश पाटील गोठिले गावातील समाजसेवक यांचा सत्कार करतील आमचे अध्यक्ष बाळकृष्ण मडवी। तसंच राहुल शेठ शिंदे यांचा सुद्धा सत्कार करते। मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी राहुल शिंदे यांचा सत्कार करायचा आहे। तसंच चारुदत्त ठाणांबीर मी मंडळाचे उपाध्यक्ष अशोक मडवी यांना विनंती करेन की चारुदत्त ठाणांबीर यांचा सत्कार करायचा आहे। नगरसेवक अशोक पाटील तसंच सर्व इथे आलेले आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या बरोबर आलेले सर्व त्यांचे सहकारी संतोष केणी यांचा सत्कार करतील मंगेश पाटील यांना विनंती करतो की संतोष केणी यांचा सत्कार करायचा आहे। तसंच मी भरत मडवी यांना विनंती करेन की नरेंद्र कोटकर ऐरोली गावातील समाजसेवक यांचा सत्कार करायचा आहे। माजी नगरसेवक GS पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, कृपया त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे। नरेंद्र कोटकर यांचा सत्कार करतील भरत मडवी। स्वप्नील मडवी मी यांना विनंती करेन की सुनील पाटील आपले जे कार्यकर्ते सुनील पाटील यांचा सत्कार करतील स्वप्नील मडवी। तसंच रमेश मडवी प्रीतम पाटील कृपया रमेश मडवी यांचा सत्कार करायचा आहे। वैभव मडवी बलराम पाटील यांचा सत्कार करतील बलराम पाटील यांचा सत्कार वैभव मडवी। संदीप नवले आणि माऊली पांचाल कृपया व्यासपीठावरती यायचं आहे। संदीप नवले आणि माऊली पांचाळ। नंदकिशोर मडवी यांचा सत्कार करतील अनिल मडवी, कृपया नंदकिशोर मडवी यांचा सत्कार करायचा आहे। संदीप नवले यांचं इथे आगमन झाले, कृपया त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे। सारंग मडवी यांना विनंती करेन की संदीप नवले यांचा सत्कार करायचा आहे। संदीप नवले। माऊली पांचा कृपया व्यासपीठावरती यायचं आहे। माऊली पांचा माऊली पांचाल यांचा सत्कार करतील मंगेश पाटील। मी आपले उमेश म्हात्रे कॉमेंटेटर यांना विनंती करेन की आपण जरा दोन शब्द या मॅच बद्दल टुर्नामेंट्स बद्दल आपण दिवसभर इथे कॉमेंट्री केली आणि जे आपल्याला जे काही इथे ज्ञात झालंय जे काही समजलंय कृपया दोन शब्द पाहुण्यांना जरा सांगायचं आहे। उमेश म्हात्रे। मगाशीच फायनल मध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख आपण केला। खऱ्या अर्थानं
हे क्रीडांगण जरी हाफ राऊंड असलं म्हणजेच 180 असलं तरी प्रेक्षकांना मोहित करणारे क्रीडांगण आहे. आणि तुम्ही मगाशी माहिती दिली, मी सुद्धा माहिती दिली की 2 ते 2.5 वर्षापूर्वी या मैदानाची अवस्था, मैदान नव्हतं, हे जंगल होतं आणि एका बाजूला नदी होती, तिथे खाडी होती, 20 फूट खोल असा खड्डा होता. आणि संपूर्ण जे काम मग पोकलेन लावणं, JCP लावणं, डंपर लावणं, या डेब्रिज उचलणं, माती उचलणं, ती लेव्हलिंग करणं, यासाठी भरपूर मेहनत ज्या व्यक्तीने घेतलेली आहे. आणि आज तुम्हाला सर्वांसाठी हे खेळण्यासाठी मैदान त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे. खरं तर या क्रीडांगणाचा जी मेहनत आहे त्या मेहनतीचा सिंहाचा वाटा जर कोणाला जायचा असेल तर आपले सन्माननीय श्री बंडूदादा केनी यांना जाईल. खरोखर एकदा जोरदार टाळ्या वाजवा बंडूदादा केनीसाठी. आणि मगाशी त्यानं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सुद्धा एक चांगला उल्लेख केला की त्याला मी प्रश्न विचारला तर दादा हे मैदान तर झालेलं आहे, खेळण्यालायक झालेलं आहे, इथून अजून तुम्हाला या मैदानामध्ये काय करायचं आहे. तर त्यावेळेस त्यानं खूप छान उल्लेख केला की अजून मला काहीतरी मैदानामध्ये करायचं आहे. या क्रीडांगणावरती गवत नाहीये तर गवत लावण्याचाही आपण प्रयत्न करणार आहोत. आणि अगदी लश ग्रीन मैदान हे मी काही वर्षातच या क्रीडांगणाला बनवणार आहे हे त्यांनी उल्लेख केला. म्हणजे खरोखरच हे मेहनती व्यक्ती आहे. नाही खरोखरच या स्पर्धेमध्ये आणखीन एक गोष्ट सांगायचं झालं तर मान्यवरांना मी माहिती देईन की हे संपूर्ण स्पर्धेमध्ये मग जे घटक आहेत ज्याच्यामध्ये क्रीडांगण ज्या व्यक्तीने उपलब्ध करून दिलं, क्रीडांगणामध्ये जी क्रिकेटची देवता आपण म्हणतो ती खेळपट्टी सुद्धा त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आली. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जे ट्रॉफीज आपल्याला दिसत आहेत अगदी सुबक, आकर्षक आणि रेखीव ट्रॉफी आहेत, ते संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला आदरणीय श्री बंडूदादा केनी साहेबांनीच पुरस्कृत केलेले आहेत. त्याचबरोबर बंडूदादांनी या स्पर्धेमध्ये आणखीन एक गोष्ट केलेली आहे. तुमच्या व्यासपीठाच्या समोर तुमच्या समोर जे टेनिस बॉल दिसत आहेत अगदी ग्रीन कलरचे, तो बॉल हातात घ्या आणि पहा त्या बॉलवरती एक नाव इम्पोज केलेलं आहे. असं कुठलीही कंपनी एखाद्या म्हणजे एखाद्या बॉलवरती दुसरं वैयक्तिक नाव अधोरेखित करत नाही, परंतु हे नाव अधोरेखित केलेलं आहे बंडूदादा केनीचे नाव. आणि ते काम आज बंडूदादांनी केलेलं आहे. तुम्ही बॉल उचलून पहा तर टेनिक्स नंतर त्याच्या पाठीमागे त्या बॉलवरती बंडूदादा केनी हे नाव इम्पोज केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि खरोखरच आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आमचे दानशूर दाते आदरणीय श्री बंडूदादा केनी यांचं नाव आवर्जून घेऊ. धन्यवाद उमेश म्हात्रे. थोड्याच वेळात आपले प्रमुख पाहुणे इथे येणार आहेत. प्रमुख पाहुणे आल्यानंतर आपण यथोचित सत्कार आणि बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. बॉलवरती तुम्ही पाहताय जे नाव इम्पोज केलेलं आहे खऱ्या अर्थानं आज उत्कर्ष मित्रमंडळाची ती मेहनत आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे नाव इम्पोज केलेलं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी या बक्षीस समारंभ सोहळा प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब इथे उपस्थित होत आहेत. तोपर्यंत आपण एक बक्षीस देणार आहोत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. ओके, ज्याने खूप चांगला खेळ साकारला फायनलच्या मॅच मध्ये आणि ऐन मौक्याच्या वेळी त्याच्या बॅट मधून अपेक्षित अशा धावा आल्या, असा फायनल मॅचचा मानकरी ठरलाय ऐरोली कोळीवाडा टीमचा अभि जोशी. चला तर अभि जोशी आपण यायचं. बाबासाहेब नाईक यांच्या हस्ते हे मॅन ऑफ द पारितोषिक इथे देण्यात येईल. ऐरोली गावचा कोण अभिजित जोशी बाबासाहेब नाईक विनंती करा आपण आपल्या शोभा असते त्याला पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात यावं. धन्यवाद.
त्याचबरोबर आणखीन एक आपण पारितोषिक देणार आहोत. राजेश मडवी व्यासपीठावरती उपस्थित. राजेश मडवींचं आगमन झालं आणि लगेच त्यानं नवसाती दिवा या टीमला पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक विकेटसाठी राजेश मडवीनं 1000 रुपयाचं पारितोषिक इथं घोषित केलं होतं आणि नवसाती दिवा या टीमसाठी ते पारितोषिक होतं. मी राजेश मडवी याला तर ज्याने 2 विकेट्स घेतलेले आहेत असा गोलंदाज सोहम पवार आणि 2000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय श्री राजेश मडवी यांच्याकडून देण्यात येणार आहे. राजेश मडवी यांना विनंती करेन आपण स्वतःच्या हस्तेच ते पारितोषिक इथे बहाल करायचं आहे. सोहम पवार. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. टाळ्याला जीएसटी नाही आहे. अजून एक सत्कार इथे करायचा आहे जे आपण आज 2 दिवस कालपासून आणि आज दिवसभर आपण ज्याच्या मुखाने इथे गोड आवाजाने आपण संपूर्ण स्पर्धेचं संपूर्ण सामन्यांचं इथे विश्लेषण ऐकलं असे चला आता थोड्याच वेळामध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो या स्पर्धेचे प्रमुख अतिथी, या स्पर्धेचे बक्षीस समारंभाचे प्रमुख अतिथी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी हे संपूर्ण मान्यवर आता या गेट समोर गेलेले आहेत. बघा या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बक्षीस समारंभासाठी उपस्थित होत आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दोन्ही टीमने कृपया आपण बसल्या खुर्च्या घेऊन थोडं समोर यायचं आहे. थोडं समोर या. दोन्ही टीम ऐरोली कोळीवाडा आणि नवसाती कोळीवाडा यांनी कृपया आपण इथे समोर या आणि समोर बसा. समोर यायचं जर कृपया प्लीज. इथे ठाणे लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार संजीव नाईक साहेब यांचं इथे आगमन होत आहे.
आमच्या मंडळाचे अध्यक्ष तसेच बंडू शेटकीने यांना विनंती करून त्यांना सन्मानाने आपण आपल्या इथे स्टेजवरती घेऊन यायचं आहे. पहा या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे या उत्कृष्ट मित्रमंडळ कोलीवाडा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बक्षीस समारंभ सोहळ्यासाठी ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला दोन्ही टीम आपण समोर यायचं. आज हे क्रीडांगण तुम्ही पाहताय ज्या क्रीडांगणाची अवस्था हे क्रीडांगण नव्हतं तर 2 वर्षापूर्वी जंगल होतं आणि या जागी आपण सर्वप्रथम साहेब आपलं उत्कर्ष मित्र मंडळातर्फे तसंच बंडू किणी यांच्यातर्फे या मैदानावरती हार्दिक स्वागत. मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण मडवी आणि त्यांच्या बरोबर आमचे उपाध्यक्ष खजिनदार यांना विनंती करेन की आपण आपले इथे प्रमुख पाहुणे संजीव नाईक साहेब यांचा सत्कार करायचा आहे. आदरणीय श्री डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांचा शुभ सत्कार या ठिकाणी उत्कर्ष मित्र मंडळाच्या वतीने केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार मायेची उद्धार शाल आणि सौंदर्याचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर डॉक्टर संजीव नाईक साहेब आपल्या माहितीसाठी मी सांगतोय आज हे क्रीडांगण तुम्ही पाहताय 2 ते 2.5 वर्षापूर्वी हे क्रीडांगण नव्हतं तर हे जंगल होतं आणि या ठिकाणी 20 फूट उंच असे दगड मातीचे डोंगर या ठिकाणी पसरले होते. इलेक्ट्रिक खांबाच्या मागच्या बाजूला 20 फूट खोल खाडी होती आणि 40+ देवा कोलीवाडा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री बंडूदादा केनी साहेबांनी जवळपास हे क्रीडांगण सुसज्ज करण्यासाठी महिनाभर 2 पोकलेन 2 डंपर 1 JCB चालवून या जागेवर एक सुसज्ज असे क्रीडांगण बनवले. हे मैदान बनवत असताना बऱ्याच अडचणी आल्या परंतु बंडू दादा मागे हटले नाही तर ते ठामपणे उभे राहिले आणि 40+ च्या सभासदांची बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून एक मजली ऑफिस बांधून या बंडू दादांनी या क्रीडांगणासाठी दिले. क्रिकेट आणि मैदान दुरुस्तीसाठी सामान ठेवण्याची कंटेनरची व्यवस्था सुद्धा आदरणीय श्री बंडू दादांनी या क्रीडांगणाला दिली. कंटेनर मध्ये 2 बाथरूमची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. ऑफिस मध्ये लाईट व्यवस्था, टीव्ही, वायफाय, किचन, पाणी कनेक्शन, वॉटर फिल्टर, फ्रीज, टेबल खुर्च्यांची व्यवस्था सुद्धा या 40+ क्रीडांगणामध्ये बंडू दादाने केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बंडू दादा केनीसाठी. आणि त्यानंतर आपण आता मायक्रोफोनवरती मनुष्यर मडवी यांच्याकडे आपण जाणार आहोत. आता आपण इथे आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सत्कार करणार आहोत. मंडळाचे अध्यक्ष मी अध्यक्षांना विनंती करेन की अशोक पाटील नगरसेवक यांचा सुद्धा इथे सत्कार करायचा आहे. तसाच पुण्याहून इथे आज आपल्याला आलेले पाहुणे बाबाशेठ नाईक यांचा सुद्धा सत्कार करतील आपले अध्यक्ष बाळकृष्ण मडवी. बाबाशेठ नाईक
साहेब साहेब आपण हे मैदान बघताय, इथे संपूर्ण डोंगर, कचऱ्याचा ढीग आणि पुढे खाडी असं हे सगळे इथे खाडी होती आणि आमच्या बंडूशेठनी इथे हेरलं आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन इथे येऊन सांगितलं की इथे आपल्याला मैदान बनवायचं आहे आणि त्यांनी जे त्यावेळेस हे केलं आणि आम्हाला घेऊन इथे घेतल्यानंतर संपूर्ण 2 पोकलन जेसीबी आणि संपूर्ण ड्रमच्या टँकरच्या सहाय्याने इथे हे मैदान बनवण्यात आलं। अशा बंडूशेठ केणी यांचा आपल्या हस्ते एक मोठा सत्कार करायचा आहे। मी आमच्या मंडळाचे सदस्यांना विनंती करेन की शाल आणि गुच्छ इथे घेऊन यायचा आहे। आपल्या शोभास्ते बंडूशेठ केणी यांचा सत्कार करायचा आहे। राजेश मडवी यांचा सुद्धा सत्कार आमचे अध्यक्ष करतील। राजेश मडवी, तसंच निकेतन पाटील यांचा सुद्धा सत्कार इथे करायचा आहे। साहेब आपल्या या मैदानाविषयी आपला थोडाफार माहिती असेलच, त्याच्यासाठी आपण 2 शब्द इथे बोलायचं आहे, आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे। साहेब आमच्या उत्कर्ष मित्र मंडळाला एक वारसा आहे। जेव्हापासून उत्कर्ष मित्र मंडळ स्थापन झालं त्याच्यानंतर या सामाजिक कार्यामध्ये आलं आणि ज्या वेळी आम्हाला मैदानाची गरज लागली त्यावेळी आम्ही नाईक साहेबांकडे जायचो आणि सांगायचं आम्हाला देवाई गावाला उत्कर्ष मित्र मंडळाला एक मैदान द्या। असं 2-3 वर्ष आम्ही साहेबांकडे सतत गेलो आणि प्रत्येक आमच्या उद्घाटनाला आणि बक्षीस समारंभाला सुद्धा नाईक साहेब आमदार नसताना यायचे। त्याच्यामुळे त्यांच्या प्रयत्नाने आम्हाला एक गावकीला एक ग्रामस्थांना मैदान मिळालं, जे आज महानगरपालिकेच्या स्मशानभूमीच्या पाठीमागे जे आहे अधिकृत मैदान मिळालं, त्याचं सगळं श्रेय जायचं नाईक साहेबांना। आणि हे दुसरं मैदान आपण हे बंडुकेनीच्या माध्यमातून इथे आपण इथे घेतलेलं आहे। अशा रीतीनं आमच्या मंडळाला नाईक साहेबांचा वारसा आहे। याच्याबद्दल आपण 1-2 शब्द सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे। मला वाटतं तुम्ही बसायला हरकत नाही, जीएस अजून उभं राहायला वेळ आहे, अजून बसा। भारत माता की वंदे। उत्कर्ष मित्र मंडळ दिवा कोळीवाडा यांच्या विद्यमानं टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा या वर्षाच्या अखेरीच्या टप्प्यामध्ये खूप जल्लोषामध्ये या ठिकाणी पार पडल्या। खरं म्हणजे आत्ताच इतिहास आणि भूगोल तुम्ही दोन्ही सांगितला आणि त्याच्यामुळे कुठल्याही गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा इतिहास हा माहीत असलाच पाहिजे। आणि म्हणून आज अशोक पाटील साहेब असतील काय, GS पाटील साहेब असतील काय, आमचे ज्येष्ठ सहकारी सीताराम मडवीजी असतील, राजेश मडवीजी असतील, निकेतन असतील, नरेंद्र कोटकर असतील, दीपक पाटील जी असतील, माझे पुण्याचे सहकारी बाबा असतील, सुदर्शन, निलेशजी पाटील, बहिरामजी पाटील, विजय पाटील, नंदकिशोर मडवी, भरतजी मडवी, उत्कर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण मडवी, आमचे युवा सहकारी राहुल शिंदे, कोणाचं नाव राहून गेलं असेल तर क्षमस्व, इकडे सर्व हरिश्चंद्र मडवी, हिरामनजी
आणि त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व क्रीडा बंधू, खरं म्हणजे दिवा गावाचा फार मोठा इतिहास आहे. दिव्या गावाच्या जाळामध्ये कोण अडकला ना तो बाहेर काही सुटत नाही. म्हणजे आपला कोळ्यांचा जाळा आपला असतो ना, एकदा बोक्सी बांधली की काय तो किती पण झटपटला तरी जे जातो कुठं इकडे तिकडे. तसं म्हणजे दिव्याचा इतिहास तसा आहे. आतापर्यंत मुंबई आणि दिवा किंवा ऐरोली परिसर याचं एक नातं फार वेगळं आहे. बऱ्याचशा लोकांचं संबंध मुलुंड, भांडूप, नाहूर, आपले बऱ्याचशा लोकांचे नाती गोती तिकडे आहेत. ठाणा, कोळीवाडा, मागिरी कोळीवाडा. मग इथून दिवावरून सुरू होतो तर दिवाळ्याला संपतो. आहे ना, तर दिव्याचे तर आपल्या सर्व लोकांच्या मुली तिकडे दिवाळ्यामध्ये आहेत, दिवाळ्यातल्या मुली आपल्या. त्याच्यामुळे जाळं फार तुम्ही लांबपर्यंत असं बोक्सी तिकडे बांधलेले आहेत म्हणतात. आता कुठला म्हावरा त्याच्यामध्ये सापडतो काय सांगता येत नाही. कधी पापलेट जिताडे आहे का नाही मला माहित नाही, असेल असेल. त्याच्यामुळे काय अडकेल कधी, पण किंमत असते त्या माशाला अशोक भाऊ. कारण जो आमचा कोळी बांधव जो म्हावरा आणायला जातो तो मेहनतीने जातो, त्याची मेहनत असते. आता ठीक आहे, आता टॉलर आले, एक इंजिन आता चाललंय ना, डबल इंजिन, एक इंजिन, थोडं काय नुकसान भरपाई. पण तेव्हा कुठे काय होता, तेव्हा आमचा कोळी बांधव स्वतःच्या ताकदीवरती मेहनतीवरती समुद्रात जायचा आणि मासेमारी करून स्वतःचं रोजंदारीचा विषय तर असायचाच, पण तो जायचा समुद्रात म्हणून आम्ही मासे खायचो, नाही तर आम्हाला कुठून मासे भेटणार. आणि असा हा कोळी बांधव जेव्हा समाजाच्या हिताची गोष्ट करतो ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. जसं आज तुम्ही हा मैदान बनवला, मी तमाम इथल्या दिवा गावाच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. काहीतरी करायचं म्हणून करत नाही तर खरोखर या ठिकाणी एक, जसं आता तुम्ही सांगितलं की एक मैदान नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आणि ते गरजेचंच होतं. परंतु दिवा कोळीवाडा हा काय आता लहान गाव राहिलं नाही, खूप मोठा परिसर झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लोकांची वस्ती आहे. आता या भागामध्ये मी ते बघतोय की मुलं प्रॅक्टिस करतात. खरोखर गरजेच्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी केलेल्या आहे. आता होते काय गडबड बंडू शेठ, आपण भरणी करतो, शिडको वाटच बघते कधी बंडू भरणी करतो, मी लगेच प्लॉट विकतो. हा, लगेच टेंडर बिंडर काढून टाकतात ती लोक. आता मला माहित नाही टेंडर बिंडर काढले की नाही, नाही ना. अगोदर बंडू शेटने अगोदर ठरवून बिरवून सर्व प्लॅनिंग बिनिंग करून ठेवलेलं दिसते. हा, थांबवलं. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जे काय आहे ते गावकीसाठी आहे, समाजासाठी. आता हे जे बनवलेलं आहे हे काय कोणाचं व्यक्तिगत नाही, इथे कुठे टॉवर बनवायचा नाही, इकडे कुठे काय व्यक्तिगत विषय नाही, हे समाजासाठी आहे. आज जरी आपण राहिलो न राहिलो पण पुढच्या भविष्याची 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष बंडू केनीचं नाव कोण विसरू शकणार नाही. आणि ही गोष्ट समाजामध्ये गरजेची आहे. आज या परिसरामध्ये खूप चांगले खेळाडू तयार होत आहेत, प्रत्येक गावागावामध्ये तयार होत आहेत. आणि आज गरज आहे तरुणांना प्राधान्य देण्याची, भविष्यामध्ये चांगले मैदान. आणि मला वाटतं आपलं घनसोळीला जाणारा रस्ता हाच जाणार आहे ना. अरे बापरे, इथे टॉवर, इथे तर काय मला वाटतं सिडको नाही तर इथे हॉटेल बिटेलचा प्लॉट काढला असता सिडकोने. पण तुम्ही बोलले ते बरोबर आहे, इथे हाय टेन्शनची वायर आहे, त्याच्यामुळे सिडको काय इथे मस्करी करणार नाही, मस्ती करणार नाही. पण तरी सुद्धा गावासाठी आज, आता मी थोडा उशीर झाला, अंधार झाला, काय बघता आलं नाही, परंतु माननीय नाईक साहेबांच्या वतीने काय पण मदत तुम्हाला या ग्राउंडसाठी पाहिजे असेल ती या ठिकाणी आम्ही सांगतो. शेवटी समाजासाठी आहे, लोकांसाठी आहे. आणि आज जे काही खेळाडू मी बघतोय इथलेच आहेत ना आपले,
स्थानिक ऐरोली कोळीवाड्यातलेच सर्व आपले खेळाडू आहेत, दिवा कोळीवाड्यातले सर्व लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आज ज्यांना पारितोषिक भेटणार 1 नंबर 2 नंबर जे काय आहे ते खेळाडू वृत्तीने तुम्ही या ठिकाणी खेळलात. हारजीत तर ही होत असते, परंतु खेळ खेळासारखं खेळलं पाहिजे. नवीन पिढी तयार होत असते. आता परवाच्या दिवशी मी वाशीचा एक आपला मुलगा आहे, तो IPL मध्ये सिलेक्शन झाले. त्याचं फार छोटासा घरातून मुलगा, पण आता फार IPL मध्ये आता तो पुरा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जाणार आहे. वा, एकदा जोरदार टाळ्या त्याच्याशी व्हायला पाहिजेत. शेवटी ओमकार केनी. अच्छा अच्छा अच्छा. आज खरं म्हणजे केनी कुटुंबाचा आणि नाईक कुटुंबाचा जुनं नातं आहे. दादा SD वर, केनींची SD होती मला आठवतं. मी बसायचो त्याच्या गाडीवरती आणि मला ते आम्ही जायचो कधी, कारण दादांचं ते फार जुने सहकारी होते. आणि म्हणून आपण सर्व मंडळी ज्या वातावरण, आणि मला आज इथे आनंद एवढा झालाय की मी अशा लोकांना स्टेजवर भेटतोय. खरोखर म्हणजे ती सर्व आपलेपणाची भावना आहे, बरोबर की नाही? आणि ही भावना मनामध्ये शेवटी आहे. बघा, बाकीच्या गोष्टी येतात जातात, जगामध्ये ह्या गोष्टी होत राहणार, परंतु ही जी आपुलकी जिव्हाळा आहे ना, आणि मी तुम्हाला सांगतो, माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना, तुम्ही एकत्र राहा. सर्व जी एकी आहे ना, एकी, कोणाची हिंमत नाही तुम्हाला हात लावायची. एकी फक्त ठेवा तुम्ही. एक राहिलं ना काय होत नाही. आणि म्हणून आज या निमित्तानं का होईना मला येण्याचा योग आला. बंडूजी आणि आपल्या सर्व, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या बंडूजी आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या साठी आपण केलं पाहिजेत, की चांगल्या समाजासाठी काम करणारी जी लोक असतात त्याच्या पाठीमागे समाज उभा राहिला पाहिजे. आणि म्हणून आज या निमित्तानं का होईना आपण मला बोलवलं, या ठिकाणी येण्याचा योग आला. या सर्व क्रीडा ज्यांनी पहिलं पारितोषिक मिळालं त्यांना एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या पहिला प्रथम पारितोषिकासाठी करूया. ज्यांना जय नाही मिळाला, पराजय जरी मिळाला तरी त्यांनी हिमतीने लढाई दिली, एकदा सेकंड नंबरच्या सर्व आपल्या खेळाडूंसाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. जसं पडद्याच्या पुढे हिरो सर्व असतात, जर पडद्याच्या मागे पण लोक असतात ना, क्रिकेटच्या मध्ये सर्व ही काम करणारे लोक असतात, एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आज या निमित्तानं एक चांगल्या वातावरणामध्ये येण्याचा योग मला. आता रात्रीचा आहे, परंतु दिवसाच्या वेळेस काहीतरी आपण राऊंड मारून घेऊ. आपल्याला काही मदत करायची असेल तर त्या अनुषंगाने आपण त्यांना नक्कीच मदत करू शकतो. भविष्यामध्ये आपण सर्वांनी असं एकत्र राहा अशी शुभेच्छा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की वंदे. धन्यवाद. चला, त्यानंतर आपण एक साहेब टी-शर्ट अनावरण करतोय. आदरणीय श्री बंडूदादा केनी यांच्या माध्यमातून टी-शर्ट पुरस्कृत केलेले आहे. खरं तर साईनाथ दिवा कोलीवाड्याची टीम आहे आणि त्याचा टी-शर्ट अनावरण होतो. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या टी-शर्टचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय श्री बंडूदादा केनी यांच्या माध्यमातून टी-शर्ट देण्यात आलेले आहे साईनाथ दिवा या टीमला. आणि त्याचं टी-शर्टचं अनावरण डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. टी-शर्ट अनावरण झालेलं आहे. खूप चांगलं मार्गदर्शन आज डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांना या स्पर्धेला आपल्या तुम्हा सर्वांना दिलेला आहे. आता आपण जाऊया मायक्रोफोन वरती मोरेश्वर टीव्ही यांच्याकडे. गेले 2 दिवस आपण याच्या वाणीने जे समालोचन ऐकतोय असे आमचे उमेश म्हात्रे, मी यांना विनंती करेन, संजय नाईक साहेबांना विनंती करेन त्याचा यथोचित सत्कार करायचा आहे. आपण ज्याच्या गोड वाणीने 2 दिवस संपूर्ण सामन्याचं समालोचन ऐकलंय असा उमेश म्हात्रे. आणि आपण लगेचच बक्षीस समारंभाकडे वळूया.
मात्र आपण घ्या माईक घ्या. चला तर आपण आता मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे जातोय. या स्पर्धेचा उत्कर्ष मित्रमंडळ या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यानं खूप चांगले झेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये टिपलेले आहेत असा खेळाडू नवसाती दिवा या टीमचा सोहम जोशी ठरलाय. माफ करा, ऐरोली कोलीवाडा या टीमचा सोहम जोशी हा खेळाडू ठरलेला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय श्री निलेश पाटील, निलेश चंदू पाटील यांना विनंती करतोय. नवी मुंबईचे गोल्डमॅन सन्माननीय निलेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचंय. त्यानंतर बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्याने तब्बल मित्रांनो या स्पर्धेमध्ये 55 धावा जी खेळी मात्र साकारलेली आहे असा खेळाडू कोणी सांगेल का? एनी गेस? हो हो, बरोबर सांगितलंय, मनोज चव्हाण ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ऐरोली कोलीवाडा टीमचा. आणि हे पुरस्कार देण्यासाठी मी सन्माननीय श्री सीताराम मडवी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिकाचं वितरण करायचंय. उत्कृष्ट फलंदाज ज्यानं 55 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या असा ऐरोली कोलीवाडा टीमचा मनोज चव्हाण हा खेळाडू ठरलेला आहे या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि संपूर्ण मान्यवरांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे बेस्ट बॉलर. आणि पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय श्री राजेश मडवी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. बेस्ट बॉलर ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो 7 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. फलंदाजाची कुंडली मांडणारा ज्योतिषी ठरलाय असा उत्कृष्ट गोलंदाज कोण? नवसाती दिवा या टीमचा साहिल नाईक ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. राजेश मडवीच यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल कारण त्यांच्या माध्यमातून नवसाती दिवा या टीमला मात्र प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं. आणि सोहम पवारनं 2 विकेट घेतले, तिथे 2000 त्याला प्राप्त झाले. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतला साहिल नाईक 7 विकेट घेतले. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, त्यानंतर मान्यवरांचा आभार. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं आपण पारितोषिक देतोय. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय. क्रिस्टल ग्लास पासून बनवण्यात आलेली ही आकर्षक सुबक आणि रेखीव ट्रॉफी, ही ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेमध्ये आदरणीय बंडूदादा केनी साहेबांना पुरस्कृत केले होते. मी संजीव नाईक साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. त्याचबरोबर संजीव नाईक साहेबांच्या सोबत संपूर्ण मान्यवर सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ट्रॉफीचं वितरण केले जाईल. आणि या स्पर्धेतला दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक घेणारा संघ ठरलेला आहे नवसाती दिवा टीम. रोख रक्कम 50,000 व आकर्षक ट्रॉफी इथे देण्यात येईल. संपूर्ण टीम आपण यायचं आहे.
उपविजेता हा संघ राहिलेला आहे. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ नवसाती दिवा या टीमनं साकारला, परंतु फायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी चुका झाल्या, कुठेतरी शक्ती कमी पडली आणि आपल्या संघाला मात्र दुसऱ्या क्रमांकासाठी थांबावं लागलं. रोख रक्कम 50,000 आकर्षक ट्रॉफी डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ट्रॉफीचं वितरण केलं जाईल. संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ट्रॉफीचं वितरण केलं जाईल. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तो वर्ल्ड कप जिंकला आणि त्या 2011च्या वर्ल्ड कप मध्ये मालिकावीर हा पुरस्कार ज्या खेळाडूने प्राप्त केला त्या खेळाडूचं नाव होतं युवराज सिंग. परंतु इथे या उत्कृष्ट मित्रमंडळ ट्रॉफी मध्ये मालिकावर ठरलेला आहे, ज्यानं बॅटिंग करत असताना 68 धावा ठोकल्या, 68 धावांची खेळी मात्र साकारलेली आहे. आणि हे पुरस्कार देण्यासाठी मी या स्पर्धेचे भाग्यविधाते म्हटले तरी वावगं ठरणार नाहीये. सन्माननीय श्री बंडूदादा केनी यांना विनंती करून की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. ह्यांनी गेस 68 धावा पर्याय दिला तुमच्याकडे. अजित प्रदीप हे सुद्धा नाहीये. टीमचं नाव आहे नवसाती दिवा आणि सावंत 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 म्हणजे गिरीश सावंत ठरला या स्पर्धेतला मालिकावीर. वेल प्लेड गिरीश. ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये 68 धावांची खेळी त्याने साकारली आणि तो ठरला या स्पर्धेतला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. बंडूदादा केनी यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण केलं जातं. वेल प्लेड गिरीश, बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन. त्यानंतर संपूर्ण मान्यवरांचं आभार. त्यानंतर शेवटचं पारितोषिक आहे, जो जीता वही सिकंदर. चॅम्पियन संघ ठरलाय उत्कर्ष मित्रमंडळ ट्रॉफी वरती, ज्यानं आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे, नाव कोरलेलं आहे आणि ते संघाचं नाव आहे ऐरोली कोलीवाडा टीम. वेल प्लेड. रोख रक्कम 1 लाख व आकर्षक ट्रॉफी इथे दिली जाईल. मी डॉक्टर संजीव नाईक साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते, आपल्या संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण केलं जाईल. चला, बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन. त्यानंतर आपण एक विशेष सत्कार करणार आहोत. ऐरोली कोलीवाडा वतीनं ऐरोली मध्ये जी स्पर्धा रंगली होती आजच्या दिवशी, ती स्पर्धा मात्र साईनाथ दिवा या टीमनं जिंकलेली आहे आणि त्यांचं अभिनंदन करत असताना साईनाथ दिवाच्या टीमचा आपण शुभ सत्कार इथे करणार आहोत. चला, साईनाथ दिवा टीमचे सर्वच खेळाडू आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपला सन्मान इथे केला जाईल. साईनाथ दिवा टीमचे सर्वच खेळाडू ज्यांना ऐरोलीची स्पर्धा आजच्या दिवशी जिंकलेली आहे, त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरलाय आणि त्या सर्वच खेळाडूंचा इथे शुभ सत्कार इथे घेतला जाईल. चला, सर्वच खेळाडू यायचं आहे. उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो खऱ्या अर्थानं संपन्न झाली आणि या मित्रमंडळानं या वर्षी 65व्या वर्षी इथे पदार्पण केलेलं आहे. 65 वर्षाची परंपरा या उत्कर्ष मित्रमंडळानं जपलेली आहे आणि या बक्षीस वितरण सोहळा